म्हणणं मांडलंय की अजितदादांच्या घराबाहेर जो तथाकथित जादू टोण्याचा व्हिडिओ जे प्रकार घडला त्यामागे नाशिक प्रकरणातला अशोक खरात जो आहे तो आहे. काय तुमच्याकडे याबद्दलच्या ठोस पुरावे आणि तुमची काय मागणी असेल? आमची मागणी अशी आहे की अजितदादांच्या घरासमोर अशा स्वरूपाच्या ज्या वस्तू ठेवण्यात आल्या त्या कथित जादू टोण्यासाठी उपयोगात आणल्या जातात अशी सगळ्यांची माहिती आहे. ती कोणी ठेवल्या, कशासाठी ठेवल्याची आता SIT स्थापन झाली, त्याच्यात हा पण भाग घेतला पाहिजे. महाराष्ट्रात जादूटोणा विरोधात कायदा आपण केलाय, त्या अनुषंगाने त्याची कलमं वाढवून त्यांना त्याच्या संदर्भात काय तपास करता येऊ शकतो तो SITने केला पाहिजे. अजितदादांवर प्रभाव पाडण्यासाठी अशा अनेक गोष्टी करण्यात आल्या होत्या अशी आमची माहिती आहे. आणि या बोगस हा जो काय गुरु आहे या लोकांचा, तो ज्या पद्धतीच्या आघोरी विद्या करत होता, काही गोष्टी करत होता, त्याच्या प्रभावात येऊन अजितदादांच्या जवळच्या नेते मंडळींनी अशा गोष्टी केलेल्या आमची माहिती आहे. तर त्याची कोणी काय केले याची चौकशी झाली पाहिजे. अनेक नेत्यांसोबत या अशोक खरातचे फोटो आहेत, अगदी राष्ट्रीय पातळीवरचे जे नेते आहेत त्यांच्यासोबतचे सुद्धा फोटो आहेत. त्यामुळे निश्चितपणे यामध्ये राज्य सरकारने दखल घेऊन SIT जरी स्थापन केली असेल तरी काय नेमकी कठोर कारवाई करावी अशी मागणी. आता एक आश्चर्यकारक फोटो तर देशाचे गृहमंत्री माननीय अमित शाह साहेबांबरोबर पण आहे. आता माननीय मुख्यमंत्र्यांनी यात अतिशय सक्षमपणे रोल बजावला पाहिजे की आमचा कोणाचा संबंध नाही हे जर दाखवायचं असेल आणि मुख्यमंत्री या सगळ्या गोष्टी हाताळण्यात सक्षम आहे हे जर सांगायचं असेल तर मुख्यमंत्र्यांनी तातडीने रुपाली चाकणकरांचा राजीनामा घेतला पाहिजे. याची चौकशी अतिशय निष्पक्ष पद्धतीने करतो हे दाखवायला लागेल. भले अमित शहांबरोबर त्यांचा फोटो असला तरी आमचा संबंध हे दाखवायची जबाबदारी आता मुख्यमंत्र्यांची. एका बाजूला म्हणतायत की रुपाली चाकणकर माध्यमांसमोर येत नाहीयेत, कुठेतरी बोलणं टाळत आहेत. तुम्हाला देखील असं वाटतंय का की त्यांनी अशी भूमिका घेणं जे आहे ते चुकीचं आहे? याच्यात त्यांचे जे काही व्हिडिओ आहेत, त्यांनी केलेली भाषणं आहेत, त्या बोगस बाबाबरोबरचे जे काही फोटो आहेत, त्यांच्या कार्यक्रमात काय अन्नपदार्थ भरवताना, लाडू भरवताना, याचं दिसतं असं आहे की खूप वर्षांपासून यांचे कौटुंबिक स्वरूपाचे बहुधा संबंध असावेत. गुरु शिष्यांचं नातं, त्यांनी गुरुमाता गुरुपिता असलं काय शब्द वापरले त्यांच्यासाठी. तर त्यांचे संबंध असल्यामुळे आणि त्यांचं जे काय आता ह्या कॅप्टन खरातचं जे काय बिंग फुटलंय त्याला वाचवण्याचा प्रयत्न करण्यासाठी आम्हाला आता कसं कळलं की मागच्या वर्षी पण त्यांनी तो प्रयत्न केला, त्याला वाचवलं. आत्ताही वाचवण्याचा प्रयत्न करण्यासाठी बहुधा त्यांच्या पक्षातील वरिष्ठांनी सांगितलं असेल की आपण काही बोलू नका. आता याच संदर्भात त्यांनी क्लिअर म्हणतात त्याला, क्रिस्टल क्लिअर आलं पाहिजे, लोकांपर्यंत सांगितलं पाहिजे आणि तातडीने पहिला राजीनामा दिला पाहिजे, नंतर बोललं. एक फक्त शेवटचा प्रश्न, सहयोग बंगल्याबाहेर बारामतीत जो काही जादूटोणा झाला तो या खरातने केला असावा अशी शंका आहे का तुम्हाला? आम्हाला पूर्ण शंका आहे, कारण अजितदादांच्या मुळावर उठलेली त्यांच्याच जवळची जी काही नेते मंडळी आहेत, म्हणजे त्यांचे जे काही खूप अजितदादांबरोबर त्यांचं खूप प्रेम विश्वास असल्याचं दाखवून अजितदादांना प्रभावित करण्याचा जो प्रयत्न काही नेत्यांनी केला, काही त्यातल्या आपल्याला माहिती आहेत काय लोक आहेत, तर त्यांनी ज्या पद्धतीने केलं ते अजितदादांवर प्रभाव पाडण्यासाठी आणि या गुरूंनी काय सांगितलं, त्यांना जे काही शिकवण दिली त्या पद्धतीचा हा प्रकार आहे.